भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर करून ठाकरे आणि शरद पवार गटाचं गणित बिघडवलंय। उद्धव ठाकरे गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपाने तिकीट जाहीर केलंय, तर रक्षा खडसे यांना रावेरमधून तिकीट देऊन एकनाथ खडसे आणि पर्यायाने शरद पवार यांच्या समोर पेच निर्माण केलाय। या दोन्ही मतदारसंघाचं गणित कसं असेल? डेलकरांच्या रूपाने ठाकरे गटाला कितीसा धक्का बसला आहे? रक्षा खडसेंसाठी कोणती प्लॅनिंग आखली जाऊ शकते? तिथे शरद पवार काय भूमिका निभावणार? यावर आपण चर्चा करूया। आम्ही व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची माहिती देणार आहोत, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। भारतीय जनता पार्टीने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे। त्यात अनेक आपल्याच काही खासदारांना तिकीट देत आहेत, तर काहींचं तिकीट नाकारलंही गेलंय। पण विरोधी पक्षाचं गणित बिघडेल असा सुद्धा तिकीट वाटप करताना विचार केला गेलाय। दादरा नगर हवेलीमधून कलाबेन डेलकर यांना तिकीट देऊन भाजपाने ठाकरे गटाला चांगलाच धक्का दिलाय। धक्का हा शब्द यासाठी वापरतेय कारण कलाबेन या अगदी काल परवापर्यंत ठाकरे गटासोबत होत्या। त्यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती। त्या आपल्यासोबत आहेत ठाकरे गट गृहीत धरत होता। 2 दिवसांपूर्वी कलाबेन यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि रामराम करून त्या भाजपामध्ये त्यांनी प्रवेश केला। भाजपाने त्यांना लगेच तिकीटही देऊ टाकलं। कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर यांनी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते। मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे तब्बल 7 वेळा खासदार होते। त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला होता। 2019 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते। मूळचे काँग्रेसचे असलेले मोहन डेलकर यांनी 15 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्येचं कारण लिहिलं होतं। त्यात त्यांनी दादरा नगर हवेलीचे प्रशासक आणि भाजपाचे नेते प्रफुल्ल खोडा पटेल आणि इतर 8 जणांची नावं लिहिली होती। मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव याने 9 जणांच्या विरोधात तक्रार केली होती। यात मोहन डेलकर यांच्यावर प्रफुल्ल पटेल, तिथले कलेक्टर संदीप कुमार सिंग आणि इतरांनी त्यांच्या फार्मास्युटिकल कॉलेजशी संबंधित प्रकरणात दबाव टाकला होता। तसंच डेलकर 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत असाही प्रयत्न केल्याचा आरोप केला होता। पण मुंबई उच्च न्यायालयाने नंतर ही FIR रद्द करण्याचे आदेश दिले होते। हा झाला थोडक्यात इतिहास। आता पती मोहन डेलकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पतीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या कलाबेन भाजपामध्ये डेरे दाखल झाल्या आहेत। इकडे उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर मतदारसंघातलं गणितही भाजपाने बिघडवलंय। रावेरमधून भाजपाने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर केलंय। बारामतीमध्ये शरद पवार कुटुंबात ज्या पद्धतीने फूट पडलीये आणि राजकीय वैमनस्य निर्माण झालंय, तसं काही खडसे कुटुंबात झालेलं नाही। एकनाथ खडसे हे सुनेच्या विरोधात काम करणार नाहीत। एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राजकीय स्थैर्य असावं आणि कुटुंबातला एक सदस्य सत्ता पक्षात असावा या विचाराने रक्षा खडसे या भाजपातच राहिल्यात। अजित पवारांच्या बंडानंतर खडसे हे शरद पवारांसोबत राहिले। एकनाथ खडसे यांनी भाजपात पुन्हा यावं असं विधान रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं। त्यावरून सासरा आणि सून यांच्यातलं नातं अजूनही टिकून आहे। ते दोघे सुद्धा विचारांनी एकच आहेत हे सगळ्यांना दिसून येतं। आता रक्षा खडसे यांच्या विजयासाठी नाथाभाऊंना प्रयत्न करावे लागणार आहेत। सुनेच्या विरोधात ते काम करणार नाहीत एवढं मात्र नक्की। त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार कमकुवत उमेदवार देणार की तगडा उमेदवार देणार हा प्रश्न निर्माण झालाय। आता रावेर मतदारसंघाचं गणित बघूया। रावेर मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि मलकापूर असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात।
या मतदारसंघाचं गणित बघूया. चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या लताबाई सोनावणे निवडून आल्या असून त्या शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत. रावेर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. जावळे हे 2009 मध्ये भाजपाचे रावेरचे खासदार होते. 2014 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. ते 2014 मध्ये आमदारही झाले होते. भुसावळमधून भाजपाचे संजय सावकारे निवडून आले आहेत. जामनेरमधून भाजपाचे गिरीश महाजन निवडून आले आहेत. मुक्ताईनगरमधून अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले. त्यांनी नाथाभाऊंची मुलगी रोहिणी खडसे हिचा अवघ्या 2000 मतांनी पराभव केला होता. तर मलकापूरमधून काँग्रेसचे राजेश एकाडे निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे चैनसुख संचेती यांचा 14,000 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत. पण खरा प्रश्न आहे तो महाविकास आघाडी इथे कोणता उमेदवार देणार? जागा वाटपात रावेरचा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर इथून कोणाला संधी मिळणार? एकनाथ खडसे काही दिवसांपूर्वी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगत होते. मात्र गेल्या काही दिवसात ते या संदर्भात काहीही बोलत नाहीयेत. जर राष्ट्रवादीने त्यांना निवडणूक लढायला सांगितलं तर ते निवडून येण्यासाठी फारसा रस नाही घेणार असं स्थानिक पत्रकार सांगतायत. त्यामुळे जर नाथाभाऊ उभे राहिले तर महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी जवळच्या नातेवाईकांमधली लढत पाहायला मिळेल. पण अशी शक्यता कमी वाटतेय. कारण सासरा आणि सुनेचं नातं अजूनही टिकून आहे. आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एक महत्वाची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत. रक्षा खडसे यांचं नाव जाहीर होताच नाशिक दौऱ्यावर असलेले शरद पवार, एकनाथ खडसे आणि नाथाभाऊंची मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा झालेली आहे. आता दारामागे चर्चा काय झाली याचा तपशील समजू शकत नसतो. पण सून रक्षा खडसे हिच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी ही चर्चा झाली असावी असा अंदाज रावेरमधले नाथाभाऊंचे समर्थक सांगतायत. इथून महाविकास आघाडी मराठा उमेदवार किंवा दुसऱ्या क्रमाचा असलेला लेवा पाटील समाजाचा उमेदवाराला तिकीट देण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे चित्र नक्कीच स्पष्ट होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.